वळूयात पुढच्या बातमीकडे। शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदमांनी एक खळबळजनक आरोप केलाय। एकनाथ शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर 2 दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता। तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले। हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते असा आरोप रामदास कदमांनी केलाय। रामदास कदम गोरेगावच्या नेस्को पार्कवरील दसरा मेळाव्यामध्ये बोलत होते। यावेळी रामदास कदमांच्या आरोपाने खळबळ निर्माण झाली। रामदास कदम म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचं निधन कधी झालं, त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर होता, 2 दिवस बाळासाहेबांचा मृतदेह का ठेवला, तुमचं अंतर्गत काही चाललं होतं का, असे अनेक सवाल रामदास कदमांनी उपस्थित केलेत। तर रामदास कदम यांच्या या टीकेनंतर, त्यांच्या या विधानानंतर नवा वाद निर्माण होऊ शकतो। अर्थात ठाकरेंच्या नेत्यांनी या सगळ्या विधानांवर पलटवार केलेला आहे किंवा हे सगळे आरोपही फेटाळून लावलेले आहेत। मात्र खूप गंभीर असे आरोप रामदास कदमांनी केलेले आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह 2 दिवसांपर्यंत मातोश्रीवरच होता असा एक खळबळजनक दावा रामदास कदमांनी दसरा मेळाव्याद्वारे केलाय। आता या सगळ्यावरनं ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीवर ठेवली होती कळा माहिती? जबाबदारीने बोलतोय। शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणारे डॉक्टर आहेत, आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस, आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस। कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते? अरे तुम्ही आम्हाला काय चुकवता? शिवसेना आम्ही मोठी केली, शिवसेना मोठी आम्ही केली, जेल आम्ही भोगलेत। दसरा मेळाव्यामध्ये जाहीर भाष्य केल्यानंतर मंचावरून खाली येताच रामदास कदमांनी आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केलाय। बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये जे वक्तव्य केलं ते मला डॉक्टरांनी सांगितलं असा दावाही कदमांनी केलाय। अजून खूप काही आहे, आम्ही हळूहळू सगळं बोलणार असा थेट इशाराही कदमांनी दिलाय। त्यामुळे रामदास कदम आणखी काय आरोपांचे बॉम्ब फोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी जे वक्तव्य केलं ते बाळासाहेबांच्या वरती जो उपचार करत होते डॉक्टर, त्या डॉक्टरांनी मला सांगितलं। तर 1 दिवस आधी बाळासाहेब गेले होते, मग उद्धव ठाकरेंनी त्यांना का ठेवलं 1 दिवस? हे बाळासाहेबांच्या वरती ज्यांनी उपचार केले त्या डॉक्टरांनी मला सांगितलं। आपण ठस्यांबाबत पण उल्लेख केला होता, ठसे घेण्यात आले असे आपण। हा, त्याची मातोश्रीवरती चर्चा चालू होती की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतलेले आहेत, पण ते कशासाठी ते काय कळलं नाही। आज मला बरंच वाटलं म्हणून बोललो, आणि हळूहळू पुष्कळ काय बोलणार आहे, हे तो झाकी आहे, अभी बहुत कुछ बाकी आहे। दरम्यान या सगळ्या आरोपांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रतिक्रिया देत रामदास कदमांवर निशाणा साधलाय। नेमके त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण पाहूयात। तसं नाहीये, काहीतरी बोलतो तो रामदास कदमचं नेहमीच त्या ठिकाणी काहीतरी बोलत असतो। तो चुकीचं आहे ते बोलणं। हे डॉक्टरांनी ऑथेंटिक त्यावेळेस डिक्लेअर केल्यानंतर झालं। पण आता एवढा गंभीर आरोप करणे नाही, फालतू आहे तो। रामदास कदम एकदम फालतू आहे। काही बोलतो म्हणजे काय, ते तो कसा आहे मला सगळं माहित आहे। माझ्याकडे पालकमंत्री होता तो, आणि माझ्यापेक्षा 1 वर्ष लहान आहे तो। रामदास कदमांना काही काम नाही का? आणि याच शिवसेनेची सत्तेची फळं चाखली, 5-5 वर्ष मंत्रिपद भोगले, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी का आठवल्या नाही? मला वाटतं आता ह्या गोष्टी आठवणं म्हणजे नमक हरामी असं मला स्पष्ट मत आहे। रामदासभाई होते का तिथे? येऊ देत होतं का त्यांना कोणी वरती? त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या काही ना काही खोटं बोल पण रेटून बोल असा रामदासभाईंचा स्वभाव आहे, तशा पद्धतीने ते बोलले। पाजंत्रीकार उत्तम तेव्हा असतो जेव्हा त्याला तो नियम पाळता येईल की मड्याच्या ठिकाणी लग्नाचं वाजवू नये आणि लग्नाच्या ठिकाणी मड्याचं वाजवू नये। रामदास कदम आणि या सगळ्या लोकांना जर एवढं जरी कळलं असतं की आज विजयादशमी आहे, आजच्या दिवशी चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, तर कदाचित इतकी विकृत भाषा त्यांच्या तोंडी आली नसती। रामदास कदमांचा प्रॉब्लेम असा आहे की रामदास कदमांना ही सगळी वादग्रस्त विधानं करावी लागतील, कारण हळूहळू शिंदेची अख्खी शिवसेना
ही उदय सामंतांनी कॅप्चर केलेली आहे. दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेतून रामदास कदमांच्या वक्तव्याला पाठिंबा मिळतोय. त्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही पाहूयात. वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीमधील अनेक अंतर्गत गोष्टी ह्या रामदासबाईंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना माहिती आहेत, तर त्याची कल्पना आहे. त्याच्यामुळे त्या बाबतीत आम्ही बोलणं चुकीचं राहील. परंतु रामदासबाईंसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्यावेळेस ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असावं. साहेबांच्या नंतर सगळी शिदोरी ही माझ्या हातात राहिली पाहिजे ह्यासाठी त्यांनी जे पक्षांतर त्यांनी जे कटकारस्थान केलं हे जगासमोर ज्ञात आहे. म्हणून मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींच्या मार्फत किंवा ह्या जेव्हा चर्चा होतात त्याला अशा गोष्टींना एक दुजोरा मिळतो आणि म्हणून मला वाटतं हे त्यांचंही कृत्य जगासमोर ज्ञात आहे. जर आदरणीय ज्येष्ठ नेते रामदास कदम साहेब अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतील त्या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि या संपूर्ण याच्यामध्ये जर त्यांनी सांगितलं असेल की चौकशी किंवा त्याच्याबद्दलच्या ज्या काही घटना असतील त्याची चौकशी करणं आवश्यक आहे तर ती झाली पाहिजे असं शिवसेनेचं मत आहे. एक असं आहे की आता मातोश्रीच्या भिंतींच्या आतमध्ये काय घडतं याच्यावरती कधी चर्चा पूर्वी होत नव्हती. बाळासाहेब ठाकरे यांचा जो मृत्यू झाला त्या धक्क्यातच आम्ही सगळेजण एवढे होतो की आतमध्ये काय झालं किंवा काय नाही याच्या संदर्भात जे रामदासबाईंनी बोललेले आहेत ते मला असं वाटतं फार गांभीर्याने घ्यायला पाहिजे. पण त्यांच्याबद्दल अशा गोष्टी घडल्या असतील ह्या रामदासबाई म्हणतायत म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये तथ्य असेल असं मला वाटतं. ते ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्यासारख्या थोर व्यक्तीबद्दल अशा काही घटना घडल्या असतील तर त्या शिवसैनिकांना वेदना देणाऱ्या आहेत.